7 पापलेट होती असते ना। आता हे 7 करायचे। हे वरच्या मुंडीचं ना करी करणार, पण मी वेगळी काढून ठेवते। हे गिल्स काढल्यावर ह्यांची मच्छीवाली आहे ना विरार वसईला, ते यांच्यासाठी घेतात ना बांधलेले काटे। तर ते पापलेट मस्त दिसले तर 7 दिले। 300ला 7 म्हटलं 250ला 200ला घ्यायचे ना, तर नाही म्हणलं ना। तिथे तर रोज मार्केट असतो ना वसई विरार साईडला। त्याने हे असं 300 रुपयाला 7 दिले। इथे 800 रुपये पाहिजे। हे ते मुंडकी आहे ना, मुंडकीचं आता असं करून करी करणार मुंडकीचे असं, आणि बाकीचं हे तळणार। करीमध्ये कोण नाही खात, फक्त वास यायला थोडंसं असं घालते, वास यायला, बाकी काही नाही। एवढंसं असं हा भाग येतो ते करी करणार। आणि ते करीमध्ये जास्त रात पण नाही, ते एकदम पाणी पाणी होऊन जाते। आता हे चिरा मारणार म्हणजे मसाला जाईल ना आतमध्ये। सटकते माझ्या हातातून। फ्रेश आहे, छान नाही आहे, म्हणजे ते तिला माहीत आहे ना की मांजरीसाठी मच्छी नेतं करून। म्हटलं पापलेट बोलून आणलंस ना, आम्हाला खायचे करून, नाही तर ते जिळे पिळे असतात ना तेव्हा लमसममध्ये देतात ती लोक। त्यावेळेला नाही, मी बोललो आम्हाला खायचं आहे करून। हे असं कट मारलं आहे आता, तर मसाला लावून तळणार। हे आता धुणार आतमधलं सगळं स्वच्छ धुवून दाखवते। पापलेट करायचं की नाही काय माहीत नाही, कारण हे जाणार आहे बारशाला जाणार ना। पापलेट रेडी असे हे 7 होते, 7 दिले होते तिने। हे मुंडके वगैरे वेगळे वेगळे करून ठेवलेत सगळे। मुंडक्याचं करी करणार आणि बाकीचं हे असं हे चिरा मारायचे। चिरा मारलं की हे रेडी झालं आहे पापलेट। आता हे फ्रीजमध्ये ठेवून देणार, साफ केलेले सगळे। हे तळणार आहे, कापा मारून ठेवलेले ते, आणि हे मुंडकी आहे त्याचं करी करणार असं। फक्त करीमध्ये वास आला तर ठीक आहे, एवढं काय करीमधलं कोण खात नाही असं आहे। पण ह्यांना विचारायला गेले राहिलं की काय इकडचं कापायचं, ते कापून घेते। चलो पापलेट झालं। आता पापलेट हे मांदेले आणलेले, हे आता त्याचं पोट बीट सगळं साफ करून ठेवणार। काल मी थोडेसे केलेले नव्हते ना, ह्यांना अजिबात खात नाही। कॅट फूड आणले तर खात नाही। आता पण तो कुरिअरवाला आलेला, ते विस्कस आणलं आहे, ते नाही खात। मग मच्छीला फ्रीजमध्ये धरून बसणार, फ्रीज धरून बसणार की मच्छी दे मच्छी दे मच्छी दे। अरे मच्छी कुठून आणायची? मग काल घेऊन आले हे असं। ह्याच्यातलं डोकं आणि पोट सगळं साफ करून धुवून नाही ठेवत मी, असंच ठेवते। मच्छी धुवायची नसते ना, अशीच ठेवते। मग ते देताना थोडंसं पाण्यामध्ये हे करून, कारण थंड असते ना, तर मग हे करून देते। हे बघा, नंतर ते पोटाचा वगैरे वास येतो असंच ठेवलं तर। आणि मुंडकी खात नाही, मुंडकी मग तसेच टाकून देतात, मग ते वास येतो घरभर नुसता, मग मला ते आवडत नाही। म्हणून तुम्ही मुंडकी आणि हे साफ करून हे आता साफ केलं। आता हे डब्यात घालून ठेवून मुंडके काढलेत। अरे हे कुठे आलं? मुंडके काढलेत आता, हे आता असं
ठेवून देणार डब्यामध्ये. काल रात्री पण मी थोडंसं केलं, मग म्हणलं आता नाही करत आहे जा, आता नाही म्हणलं हा आता कर ना, आता कर. नाही आता नाही करणार तर मग मला कंटाळा आला, म्हणलं आता नाही करणार, आता हे ठेवून देते. आता हे सगळं साफ करायचं आहे, लवकर लवकर आवरायचं आहे, झाडूवाली येईल तिला मग सगळं म्हणजे नाही तर मग वास येतो ना, मग मला जायला लागतं टाकायला, मग म्हणून माझी घाई असते. हे केलं आता हे करायचं आहे, सकाळ सकाळची घाई. मच्छी झाली एवढी साफ करून ह्यांच्या पिल्लांसाठी खाली आरडाओरडा करते. आणि हे पापलेट पण झाले, हे झाले. आता मला पपई कापायचे. आमच्या वाईफ साहेबांना पपई खायचे नाश्त्यामध्ये. काल एक आणलेला, संडेला आणला, पिकलेला आणला. आणि म्हटलं खा तर नाही, मला वेळच नसतो. काल मी जबरदस्ती एक दिला, तर आता एक द्यायचं आहे. झालं, संपलं. आता मला हे कापायचं आहे. आता मला हे कापून त्याचा कचरा पण बाहेर ठेवायचं आहे. नाही तर आता येईल मावशी, नाही मला काय म्हणते, ताई कचरा आहे का आता विचार. अरे कचरा आहे का म्हणजे. आता कापते याला आणि मग तुम्हाला दाखवते. आता बाई पण उठल्यात मला वाटतं, मोबाईलवर असणार. 10 वाजता उठणार, 12पर्यंत मोबाईलवर असणार. मग 12च्या नंतर मग बाहेर येणार रूमच्या. मग सगळं रेडी सगळं द्यायचं हातामध्ये, असं आहे. आता भेटतं तुम्हाला नंतर. झालं, पपई कापून झालं माझं ऑन टाईम. कापून झालं आणि बेल वाजले, टिंग नाही ते उभी राहते. मग ताई कचरा आहे का ताई करते. चला आता चहा पिते, हिला हे देते, ही खाईल. त्याच्यानंतर अर्धा 1 तासाने चहा पिणार, असं आहे त्यांचं मॅडमचं. मग ही खाईपर्यंत मी माझी चहा पिऊन घेते. तिच्याबरोबर कोण बसेल नाटकं करत. चलो मग भेटू. आता मच्छीचं पण सगळं घ्यायचं आहे, सगळं ठेवायचं आहे, सगळं साफ करून ठेवलं आहे. आता पोटचं मागचं सगळं करायचं आहे. ह्याला पहिला विचारायचं आहे जेवायला येतो आहे की घरी की बारशाला जाणार आहेस. तिथे डिनर पण आहे, आमच्या सोसायटीतलंच आहे, पण ते मी नाही जाणार आहे, ते लांब आहे. सोसायटीमध्ये नाही आहे, तिथे नाही ठेवलं, घरी नाही आहे, लांब आहे. म्हटलं ठीक आहे, तू जात असेल तर मग जा. मी मच्छी नाही करणार, आम्ही खाऊ ऑमलेट वगैरे काहीतरी, अंडा फंडा. आणि शुक्रवारपर्यंत ठेवलं तर हे होतं आहे, फ्राय करून ठेवलं तर कडक कडक होऊन जाते ती मच्छी, मग ते चांगली नाही वाटत. नंतर मी विचारते म्हणजे मग करते काय ते, मग दाखवते. सकाळी पापलेट साफ केले होते ना, ते पापलेट घेतलेत, 5 घेतलेत, 2 ठेवून दिले. 7 होते, 2 ठेवून दिले. मुंडक्याचं तर कालवण नाही करणार, कारण हे चिकनचा रस्सा आहे संडेचा, तोच चालू जाईल. आणि पापलेट आता मॅरिनेट करून ठेवलं आहे. आला लसूणचं पेस्ट लावलं आहे, मिरची, गरम मसाला आणि मीठ, आमचूर टाकलं आहे. लिंबू नाही टाकलं, कोकम नाही टाकलं, आमचूर टाकलं आहे. ते पाणी होतं, ते मसाला लागत पण नाही. आमचूर पावडर टाकली आहे आणि गरम मसाला थोडासा टाकला आहे. आता हे तळते, तांदळाचं पीठ लावून तळते. ते रव्याने सगळं तेल हे होऊन जाते. हे अंड्यासाठी हे करून ठेवलं, त्याला स्क्रम्बल, कांदा आणि मिरची. स्क्रम्बल खायचं आहे तर तो आला की ते करून देईल. मग स्क्रम्बल मग थंड होऊन जातं, करून नाही ठेवणार. कांदा वगैरे होता सकाळी चिरलेला, ते आणलं आहे ना क्रॉफिट मार्केटमधून, त्याच्यातूनच केलं. एकदम बारीक झालं आहे. मस्त. आता त्याला थोडंसं इथे 2 अंडे घालून स्क्रम्बल करून देईन. ब्रेड आणि हे त्याचं होऊन जाईल स्क्रम्बल. हे आम्हाला फिश आणि हे चिकन रस्सा आणि इथे कुकरमध्ये भात लावला आहे. झालं आमचं हातचं. तर फ्राय केल्यावर दाखवते. आता फ्राय करते. मॅडमला भूक लागणार, कारण ती एकदा जेवणार आहे ना. एकदा पपई पण नाही खाल्ला, पपई तसंच आहे फ्रीजमध्ये ठेवलं आहे. मग ते 2च तुकडे खाणार होते मी, तू एवढं कशाला दिलंस मला, बोला. आता मी ते सांभाळून ठेवायचं फ्रीजमध्ये, असं आहे. भेटते तुम्हाला नंतर. रवा आणि तांदळाचं पीठ आहे, मीठ आहे थोडंसं आणि मिरची टाकलेली.
हे अंडा आहे की काय काय कळत नाही. हे मला टाकू नको, ते अंडा असतो, मला काय कळतच नाही अंडा आहे की काय आहे काय. बाकीचं सगळं टाकून दिलं म्हणजे टाकून दिलं. मी हे असं कागदामध्ये हे करते, म्हणजे फ्रीजरमध्ये ठेवता येतं ना घरी करून, पुडी बांधून रव्यामध्ये. ते असं लावायला पण मिळतं ना. हे लावेपर्यंत हे झालं, पण ते होत पण आलं 2 टाकले तर. बाई कधी पण बोलतील मला जेवायला वाढा करून, म्हणून लवकर करायला लागते. 5:45 झाले, दुपारी काय खाल्लं नव्हतं. काय ते लंच स्किप करणार आहे, एकदाच खाणार आहे. आता काहीतरी तिचं चाललं आहे, म्हणजे ठीक आहे ना, काय नाही तरी काहीतरी. 4 झाले. हा एक बाजूला ठेवते, नंतर टाकता आलं तर ठीक आहे. मसाला लावून जास्त नाही ठेवलं, मी खाईन तेवढं, मी खाईन. मुलगा नाही खाणार, तो स्क्रम्बलचं हे करून ठेवलं आहे ना, तो स्क्रम्बल तर टाकून 2 अंडे, पाव आणि ते खायला, तर ब्रेड आणि ते खायलाच आहे. तो फिश नाही खात, तो फक्त प्रॉन्स खातो. आणि प्रॉन्स काय आणायला टाईम पण नाही आणि हे जात पण नाही. तिथे हे नव्हतं, तिथे हे यांची मच्छी घेतली मांजरांची, तिथे तिचं होतं हे होतं पापलेट, म्हणून त्याने घेतलं ना, ते घेतलं पण असतं. आता हे करते तुम्हाला आणि मग दाखवते. पापलेट तळून तयार. खमंग सुटलं आहे पापड, नाही पापड पण पापलेट आणि पापड मिक्स झालं, ते पापलेट तळून तयार आहे. पापलेट खमंग वास दरवळतो आहे. भात पण तयार आहे. आणि हे किती वाजता आहे म्हणजे 8:30ला येणार आहे, आणि मार्शाला जायचं होतं, ते 7 ते 7 होतं, पण 8:30ला घरी येणार. मग म्हणलं कुठल्या वारशाला जाणार आहेस तू, स्पेशल वारसा असेल तुझं वाटतं. मग काही नाही, असं असतं ह्यांचं, असं आहे. स्पेशल वारसा असेल 8:30ला जाणार, तो बाळ घरी येऊन झोपेल पण, आणि हे पण जाणार 8:30ला वारशाला. ह्यांचा स्पेशल वारसा असणार. आणि काय, चला आता कोण जेवायला मागेल की त्यांना वाढून टाकेन, बस माझं काम झालं. फिश तयार आहे, हे चिकनचा रस्सा तयार आहे, आणि हा भात तयार आहे. बस माय वर्क इज डन.